पुण्याच्या पत्र्या मारुतीशी निगडीत अशी एक गोष्ट त्याची सुरुवात होते इराक देशामध्ये बगदाद शहरामध्ये. अंदाजे 200 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. त्यावेळी तिकडे एक श्रीमंत ज्यू राहायचा. त्याचं नाव डेव्हिड ससून. त्याच्याकडे जाम पैसा, हा पाण्यासारखा पैसा त्याच्याकडे. संपूर्ण कुटुंब व्यवसायामध्ये गुंतलेलं, सगळ्यांकडे पैसाच पैसा. जेव्हा त्यांनी इराक देश सोडला, त्यातील एक भाऊ गेला सिरियामध्ये. त्याने आपले व्यवसाय सिरियापासून इजिप्तपर्यंत पसरवले आणि दुसरा भाऊ मुंबईला आला. मुंबईला आल्यावर तो इराण्याकडे बसला नाही चहा पीत. इथे पण त्याने आपले व्यवसाय वाढवले, मलेशियापासून चीनपर्यंत. त्या काळच्या अब्जाधीशांमध्ये डेव्हिड ससूनची गणना केली जाते. म्हणजे आज जसे बफेट आहेत, मार्क झुकरबर्ग आहे, आपल्याकडे भारतामध्ये पण आहेत ना अंबानी, अदानी, तसा त्या काळचा तो अब्जाधीश. मात्र हे डेव्हिड ससून, जेकब ससून हे जितके पाण्यासारखा पैसा कमवायचे ना, तसेच कचऱ्यासारखा पैसा दान करायचे. ज्या ज्या ठिकाणी पैशाची गरज लागेल तिथे ससून घराणं आलंच. मुंबईमध्ये डेव्हिड ससून वाचनालय आहे. हाफकिन इन्स्टिट्यूटला पण मुंबईमध्ये त्यांनीच जागा दिली. मग त्यांच्याकडे आले, म्हणाले आपल्या भारताच्या पश्चिम किनारपट्टीला ओली गोदी नाहीये. तर ससून म्हणाले नाहीये तर बांधा गोदी, आणि मग बांधली. कुलाब्याला आहे ना ससून डॉक्स. ज्यू लोकांसाठी त्यांनी डेव्हिड मगेन हे सिनेगॉग बांधलं. त्या काळातील ती सर्वात उंच आणि सर्वात सुरेख इमारत होती. मात्र ते फक्त ज्यूंनाच मदत करायचे वगैरे असं काही नव्हतं. त्यांचा स्वतःचा राहता बंगला होता भायखळ्याला. बंगला काय, राजवाडा म्हणा. एवढी प्रशस्त अशी जमीन आणि बंगल्याच्या सभोवताली मोठ्या मोठ्या बागा, अशी मोठी जागा होती. तर भायखळ्याचे पारशी समाजाचे लोक त्यांच्याकडे आले. ते म्हणाले आम्हाला पारशी लोकांसाठी इथे रुग्णालय नाहीये. तर ससून म्हणाले बांधा. दुसरीकडे कुठे कशाला बांधताय तुम्ही? माझा राजवाडा, माझा बंगला, ही एवढी चांगली जागा आहे, ही माझीच जागा तुम्ही घ्या. आणि तिथे आज मसिना हॉस्पिटल आहे. तुम्ही कधी भायखळ्याला गेला ना, तर तिकडे रस्त्यावरून जाताना बघा तुम्ही, खरोखर बाहेरून तुम्हाला असं वाटतं की हे हॉस्पिटल असूच शकत नाही. एखादा राजवाडा असेल आतमध्ये. अशा मोठ्या मोठ्या बागांनी तो परिसर त्याचा बाजूचा आहे. त्यांच्या एका मुलाचं लग्न ज्या मुलीशी झालं होतं तिचं नाव फ्लोरा रुबेन. आणि फ्लोरा रुबेनसाठी बांधलेलं कारंजं ते मुंबईचं प्रसिद्ध फ्लोरा फाउंटन. मग मुंबई महानगरपालिका त्यांच्याकडे आली. म्हणाले आम्हाला इथे मुंबईमध्ये मध्यवर्ती भागामध्ये अशी मोठी बाग नाहीये कुठे. ससून म्हणाले बाग पाहिजे ना, ही घ्या, माझी जागा आहे भायखळ्याला. आणि तिथे ती राणीची बाग बांधली गेली. आज त्याला वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान असं नाव आहे. त्या उद्यानात जाताना तुम्ही जिथे तिकीट काढताना त्याला लागूनच ना अशी एक ऐतिहासिक इमारत दिसते. तिथे त्यांनी संग्रहालय बांधलं. त्याचं नाव अल्बर्ट म्युझियम. आता त्याचं नाव बदललंय. आता त्याचं नाव आहे भाऊ दाजी लाड संग्रहालय. आता त्यांची मुंबईतल्या सगळ्या गोष्टींची यादी वाचत राहिलो ना, तर हा व्हिडिओ तिथेच संपेल आणि पत्र्या मारुतीचं पुढच्या व्हिडिओमध्ये करावं लागेल. तर हे ससून पुण्यालाही गेले होते. पुण्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मार्गावर तुम्हाला अशी उंच अशी इमारत दिसते लाल रंगाची, ज्याला तुम्ही लाल देऊळ म्हणता. किती प्रसिद्ध आहे ते. ज्यू लोकांचं सिनेगॉग त्यांनी बांधलं. ज्यू लोकांच्या मंदिराला सिनेगॉग म्हणतात. ससूनची कबर सुद्धा तिथे आतमध्ये पटांगणात आहे. तिथे पण त्यांनी फक्त ज्यूंसाठीच दान केलं वगैरे असं नाही. पुणेकरांसाठी पण त्यांनी किती किती केलं तिथे. पुण्याचं ससून रुग्णालय बांधलं त्यांनी. महात्मा गांधींवर तिकडे शस्त्रक्रिया झाली होती म्हणतात. तर ते इस्पितळ बांधत असताना बाजूला एक छोटंसं मारुतीचं मंदिर होतं. आता नंतर ते रस्ता कामासाठी म्हणून तिथून हलवलं म्हणा. आता ते नारायण पेठेत आहे. नारायण पेठेमध्ये पत्र्या मारुती चौकात तुम्ही पोहोचला ना, तर एका रस्त्याचं नाव आहे लोखंडे तालीम मार्ग. तिकडे त्याची काही पाटी वगैरे पण नाहीये. आणि तिकडे कोणाला विचारलं तर त्यांना लोखंडे तालीम काय आहे हे सुद्धा त्यांना माहीत नाहीये. मग आता थोड्याच अंतरावर ना तुम्हाला असं रस्त्यावर कधी खोपट्यासारखं काहीतरी दिसेल. आणि वर असं ना गदेसारखा मस्त असा मोठाच्या मोठा गदेसारखा मंदिराचा कळस दिसेल. आणि त्या कळसाखाली तुम्हाला एक पानवाला दिसेल, अजय पानवाला. आता ते पानवाल्याने मंदिराची जागा घेतली का मंदिराने पानवाल्याची जागा घेतली आहे हे पुणे महानगरपालिकेलाच ठाऊक. मात्र पानवाल्याच्या दुसऱ्या बाजूने मंदिराचा प्रवेशद्वार आहे. त्या मंदिराच्या छपराचे पत्रे आहेत ना, ते सुद्धा त्या पानवाल्याने असे ओढून घेतलेत आपल्या दुकानावर. म्हणजे तुम्हाला नेमकं ते कळेल तिकडे. तर आधी पान खाऊन तुम्ही नंतर मग मंदिरात जा. नको,
मंदिरात तिकडे ना लोकमान्य टिळक लावलेत दारामध्येच, तर तिकडे पान खाऊन जाऊ नका, नंतर जाताना एक पान खाऊन जा. तर त्या काळी म्हणजे 1865-67 काय असेल त्यावेळी ते अगदी छोटंसं मंदिर होतं आणि बाजूला ते ससून रुग्णालय बांधत होते ना, तर त्यांनी आणला होता पत्रा. तुम्ही म्हणाल पत्रामध्ये विशेष काय? अहो, पुणेकरांनी त्याआधी पत्रा पाहिलाच नव्हता, नवीन गोष्ट होती. प्लास्टिक नाही का एकेकाळी आलं, तुम्हाला आता माहीत नसेल. माणसांना अगदी कुतूहल होतं. अहो, सगळ्या गोष्टी आता प्लास्टिकच्या अगदी स्वस्त मिळतात. बशा, डबे, भांडी, कुंडी आहेत की नाही? प्लास्टिकच्या कुंड्या असतात हो. आणि नुसतं पत्रा नवीन असं नाही, ते किती सोपं झालं. आता झावळ्या लावायला नको, कौलं करायला नको, घेतला पत्रा, चढवला. तर मग त्या मंदिराची काही माणसं तिकडे आली. ते म्हणाले, तिकडे तो पत्रा दिसतोय, आम्हाला जरा मंदिरासाठी पाहिजे होता. आता ते पुणेकर, त्यांनी कधी शेजाऱ्याकडे चहासाठी साखर आणि इंचभर आलं ह्याच्याशिवाय जास्त कधी मागितलं नाही. हो, ते ससून आहेत. तुम्ही जर मागितलं असतं तर तुम्हाला अगदी 4 माळी मंदिर बांधून दिलं असतं आणि तुम्ही मागितला तर काय? पत्रा. तर तेव्हा त्याने जो तिथून पत्रा घेतला त्याच्यामुळे त्या मंदिराला छप्पर बनवता आलं. तुम्ही तिथे मंदिरामध्ये जाल ना, तर तिथे अगदी स्पष्ट असं लिहिलेलं आहे. स्पष्ट लिहिलंय म्हणजे ते पुणेकर, त्यांचं मराठी असताना अगदी स्पष्ट त्यांनी असं छप्पर वगैरे नाही लिहिलंय, पत्र्याची शेड, त्याला पुणेकर शेड म्हणतात, कळलं का? आणि ते पत्र्याचं सर्वप्रथम छप्पर पुण्यामध्ये त्या मंदिराला लागलं, म्हणून त्या मंदिराला नाव पडलं पत्र्या मारुती. तुम्ही आज जाऊन बघाल तर तुम्हाला तो पत्रा जो आहे त्याच्या खाली ते मारुतीचं मंदिर आणि तो पानवाला दिसेल. आणि हा व्हिडिओ मी खास करून ज्यू पर्यटकांसाठी बनवला आहे. त्यांना या गोष्टीची कदाचित माहिती नसेल. तुम्हाला माहिती हो, तुम्ही रोज पान खाणारे, तुम्हाला माहिती आहे काय ते. मात्र हा व्हिडिओ शेअर वगैरे करू नका हा, कारण आधीच तिथे रहदारीचे एवढे वांदे, त्याच्यामध्ये आता ज्यू लोकांनी येऊन तिकडे रांगा लावल्या पत्राला हात लावायला वगैरे, मग झालं तुमचं सगळं